नमस्कार माझ्या लाडक्या शेतकरी बांधवांनो आणि घरकुल लाभार्थ्यांनो, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले मनापासून स्वागत करते। मित्रांनो, राज्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी आज एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून घरकुल लाभार्थ्यांना जे वाढीव 50,000 रुपये अनुदान जाहीर करण्यात आले होते, त्याच्या वितरणाच्या संदर्भात आज एक अतिशय महत्त्वाचे अपडेट प्राप्त झाले आहे। तुम्हाला माहितीच आहे की शासनाने घरकुलाच्या अनुदानामध्ये 35,000 रुपये थेट निधी आणि 15,000 रुपये सोलर पॅनलच्या अनुदानासाठी असे एकूण 50,000 रुपये वाढवून देण्यास मंजुरी दिली होती। अनेक लाभार्थी या वाढीव निधीच्या प्रतीक्षेत होते आणि आता ही प्रतीक्षा संपली आहे। 12 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने 2 अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय म्हणजेच GR निर्गमित केले आहेत। या निर्णयानुसार आता या निधीच्या वितरणासाठी नियंत्रक अधिकारी आणि आहरण व संवितरण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भटक्या जमाती, विमुक्त जाती आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 60 कोटी रुपयांचा निधी आता उपलब्ध करून देण्यात आला आहे। हा निधी वितरित करण्यासाठी लेखाशीर्ष आधीच उघडण्यात आले होते आणि आता प्रत्यक्ष निधीची मंजुरी मिळाल्यामुळे येणाऱ्या 8 ते 10 दिवसात म्हणजेच फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वीच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे वाढीव अनुदान जमा व्हायला सुरुवात होईल। सध्या हा निधी प्रामुख्याने इतर मागास प्रवर्ग, OBC आणि विशेष मागास प्रवर्गासाठी आला आहे। जनरल किंवा खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी देखील स्वतंत्र GR लवकरच निर्गमित केला जाईल आणि त्याचा निधीही लवकरच उपलब्ध होईल। गेल्या अनेक दिवसांपासून जे लाभार्थी सोलर अर्जासाठी आणि वाढीव हप्त्यासाठी वाट पाहत होते, त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिलासा आहे। शासनाने निवडणुकांपूर्वी दिलेले आश्वासन आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे। मी रुचिता या विशेष अपडेटसह इथेच थांबते। घरकुल योजनेचा प्रत्येक GR आणि नवीन अपडेटसाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।